शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांची फसवणूक केल्याचा प्रकार जो आहे तो उघड झालेला आहे आणि भोंदू अशोक खरातनं त्यांच्या जमिनीची फसवणूक केलेली आहे। त्यांना कर्ज भरण्यासाठी पैसे नव्हते आणि त्यांनी व्याजाने अशोक खरातकडनं पैसे घेतले होते आणि त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी या कुटुंबाने शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आता आपण आहोत त्या कुटुंबाच्या घरी। रावसाहेब गोंदकर यांचं ते घर आहे आणि आपण जर दृश्यामध्ये बघितलं तर कोट्यवधी रुपयांची यांची ती जमीन होती आणि त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये त्यांची फसवणूक जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र हे घर जर बघितलं तर अत्यंत सर्वसामान्य आणि एकदम सामान्य कुटुंबाचं हे घर आहे। मात्र कोट्यवधी रुपयाची फसवणूक झाल्याचा प्रकार जो आहे तो उघड आलेला आहे आणि त्यामध्ये दोघा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकत आहेत। आपल्यासोबत हे रावसाहेब गोंदकर आहे, यांचा आणि कॅप्टन अशोक खरातचा व्यवहार झालेला होता। आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत। नेमकं काय सांगाल, तुमचं काय नेमकी फसवणूक झाली, काय प्रकार घडला? हॅलो, रावसाहेब गोंदकर बोलतोय। 5,52,000 रुपये घेतले होते। त्याच्यानंतर ते त्यांचे रिटर्न दिले आणि 3 कोटी रुपये त्यांना त्या 3 कोटीचे व्यवहारात त्यांना 18 लाख रुपये 3 महिन्याला द्यायचे असं ठरलं होतं आणि त्यानंतर त्यांच्याशी आम्ही वारंवार कॉन्टॅक्ट केला। रिटर्नचे कागद बनवलेले होते, खरेदी म्हणून ते बोलले आणि त्यानंतर साठेखत आणि त्या अगेन्स्ट MOU जे करून घेतलेलं आहे रिटर्नचा। त्याच्यासाठी आम्ही काल आम्ही पोलीस स्टेशनकडे गेलो असता त्याबद्दल आम्ही ती केस नोंदवलेली आहे। नेमका कोण कोण या जमीन व्यवहाराला आलेलं होतं आणि किती एकर जमीन होती आणि किती कोटी रुपये तुम्ही घेतले त्यांच्याकडून व्याजाने? आम्ही 7 जण होतो। त्यांच्याकडे गेलो त्या वेळेला त्यांनी बोलून मग ते आमचं ठरलं आणि त्यानंतर 5,52,00,000 रुपये घेतले होते। त्यातले पैसे परत केलेले, त्या व्याजही परत केलेलं आहे त्यांचं। आम्ही त्यासाठी ना याला राहता दुय्यम निबंधकाकडे खरेदी खत केलं। राहता मध्ये जाऊन ते केल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं का ज्या वेळेला MOU ते करून दिल्यानंतर तुमची जमीन तुम्हाला आम्ही परत देऊन टाकू, आमचं व्याज आम्हाला वेळेवर द्या। आमची आत्ता एवढीच इच्छा आहे की आमची जमीन आम्हाला परत मिळावी, यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। व्यवहार कोणासोबत झालेला होता, म्हणजे समवेत कोण कोण होतं, नाव कोण होतं? अरविंद बावके, किरण सोनवणे, सचिन वाणी, त्यानंतर भाऊसाहेब चौधरी, त्यानंतर गुंजा, आम्ही एवढे जण एकत्रित आलो। अशोक खरात होते का? होते त्यांच्या समेत कोण होतं? त्यांच्यासोबत ड्रायव्हर होता फक्त। अशोक खरात त्यांच्या समेत देखील काही शिर्डीतील काही मध्यस्थी असल्याची माहिती या कुटुंबाने दिली आहे आणि आता आपण त्या महिलेसोबत देखील बातचीत करणार आहोत। रावसाहेब गोंदकर यांच्या पत्नी आहेत। नेमकं काय सांगाल ताई? कोट्यवधी रुपयाची जमीन होती, 5 स्टार हॉटेलच्या शेजारी जमीन होती, मात्र ती तुम्हाला मिळालेली नाहीये। नेमकं व्याजाचे पैसे तुम्ही घेतले असा प्रकार समोर आलेला आहे आणि त्यातून तुमची फसवणूक झाली। यातलं मला काहीच माहीत नाही। आमची खूप मोठी फसवणूक झालेली आहे। 2 वर्षासाठी ठेवलेली जमीन म्हणून आम्ही त्याच्याकडे हाय बा, आमची जमीन आहे, आम्हाला रिटर्न घ्यायची म्हणून आम्ही ह्याच आशेवर जगलो। माझा परपंच त्याच्यावरच आहे। पण त्यानंतर आम्हाला असं टीव्हीत दिसायला मिळालं का त्यानंतर आमची जमीन त्याच्या नावावर करून घेतली, हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं। जेव्हा आम्हाला आमचे भाऊबंद बोलले, आमचे पाहुणे रावळे बोलले, आम्ही मोबाईलवर बघितलं, टीव्हीत बघितलं, तेव्हा आम्हाला कळलं का आमची खरतने खूप मोठी फसवणूक केली। कोट्यवधी रुपये तुम्ही त्यांच्याकडून घेतले होते, मात्र आता तुम्ही साध्या घरामध्ये राहतात, ते पैसे नेमके आले होते, ते पैसे गेले कुठं ते माहीत नाही का? आलेच नाही तर का कुठून सांगणार आम्ही कधी आले, कसे आले? मध्यस्थींमुळे तुम्हाला ते पैसे मिळाले नाही? नाही, मिळालेच नाही आम्हाला। आम्ही कोट्यवधीची जमीन वापरायला दिली होती, गहाण त्यांच्याकडे ठेवली होती, मात्र कोट्यवधी रुपये हे आमच्याकडे पोहोचलेच नाही आणि ती जमीन आम्हाला मिळालीच नाही। मात्र आता शासनाने आम्हाला ही जमीन आमची मिळवून द्यावी अशी मागणी गोंदकर कुटुंबीय करतं। मात्र हे कुटुंब पूर्णतः हतबल झाल्याचं बघायला मिळत आहे। कुणाल दमदाडे, जी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।